ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या आदिवासी क्रांतिकारांना या देशासाठी जेव्हा इंग्रजाची सफेद पायाची अवलाद या देशामध्ये आली होती, त्यांना सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम या आदिवासींनी केलंय। आज या ठिकाणी मोर्चाचं नियोजन घेतलं आणि मला खरोखर माहित नव्हतं का आपला पण देखील मोर्चा आहे। आणि जर मला परवा दिवशी फोन आला, बरेच जाणकार सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती आहे, मला जर माहिती असतं तर आम्ही तुमच्या मागे सहभागी झालो असतो। आणि म्हणून तिकडे येताना कळलं का मला पोलिसांनी सांगितलं की आपल्या आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा आहे, मी तुमच्यासाठी तुमच्या मोर्चासाठी बाध्य नाही म्हणून 2 तास त्या ठिकाणी बसून राहिलो। कारण आम्हाला माहिती आहे का माझा आदिवासी समाजाच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आताच बऱ्याच या ठिकाणी नेत्यांनी सांगितलं तर इथं या मोर्चाला खरं पाहता तर स्थानिक आमदार या ठिकाणी पाहिजे होता, स्थानिक सभापती या ठिकाणी पाहिजे होता, स्थानिक जिल्हा परिषद अधिकारी या ठिकाणी पाहिजे होता, पण या ठिकाणी त्यांना समाजामध्ये यायची लाज वाटते। तुम्हाला आमच्यापर्यंत यायची लाज वाटत असेल तर तुम्हाला एकही आदिवासी या ठिकाणी मतदान करणार नाही ही शपथ आहे। यांनी सोडलेले सुद्धा तितूर जर असेल कान्या कोपऱ्यामध्ये याद रखा हा नगर पॅटर्न आहे आणि हाच नगर पॅटर्न इकडं फक्त बातमी लागली 1000 लोकांचा या ठिकाणी मोर्चा घेतला। तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी बघितलं असेल कोपरगाव तालुक्यामध्ये एकलव्याचं राघोजी भांगरेचं स्मारक बांधा, नाहीतर आमदार पाडू, आमदाराच्या सुद्धा बुडबुड यायला लागला आणि अजित पवारच्या सुद्धा बुडबुड आल्या, पाहिलं का नाही? आणि म्हणून वाटत असेल इथला कोणता अधिकारी इंग्लिश बोलतो का मराठी बोलतो का हिंदी बोलतो, कोणाची अवलाद आहे काही माहिती नाहीये, पण ही अस्सल आदिवासींची अवलाद आहे आणि आदिवासींसाठी तुला बसवलंय, आदिवासींचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावा लागतील। आणि जर बऱ्याचदा या ठिकाणी सांगितलं आदिवासी प्रश्न जर मार्गी लावत असेल तर लात मारा दरवाजा खोला, मी तर म्हणतो लात नका मारू। आणि इथं फक्त भाषण करणारे नाही सांकानिक मुस्काडा जसं मी तिकडे PSI खाली पाडला होता तसा हा अधिकारी सुद्धा पाडेल, मी तुम्हाला सांगतो। आणि म्हणून आम्ही इथला आदिवासी समाज, इथला आदिवासी भिल्ल असेल, कोकणा असेल, इथला महादेव कोळी असेल, इथला कोकणी समाज असेल, आम्ही इथून पुढे समाजामध्ये तेढ निर्माण करणार नाही। हराम खोराओ, तुमची या ठिकाणी पोळी भाजून देणार नाही। आम्ही एक समान आणि सब आदिवासी एक समान म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत।